आपण धामणीमध्ये आहोत आणि धामणीचं आमरण उपोषण सुरू आहे. शेतकऱ्यांना वीज कनेक्शन मिळत नाही आणि वीज कनेक्शन मिळावं यासाठी आमरण उपोषण सुरू असताना धामणीचे ग्रामस्थ आक्रमक झालेले आहेत. जीव गेला तरी आम्ही या आंदोलनापासून दूर हटणार नाही अशी त्यांची भूमिका आहे. आपल्या समेत बोलण्यासाठी या गावचे शेतकरी आणि ज्येष्ठ पत्रकार विठ्ठलराव जाधव आहेत. सर, तुम्ही पाठपुरावा करताय, सगळे ग्रामस्थ कोट्यवधी रुपये खर्च केलेत, कर्ज काढले आणि सरकार मात्र तुम्हाला म्हणते सोलरनी वीज घ्या, हे शक्य आहे का? एक गोष्ट बघा, सोलरचा जो गव्हर्नमेंटनी प्रयोग केलेला आहे त्याचा जो डेमो ह्या लोणी धामणी परिसरात बसवण्यात आला टोटल फेल गेला. आज 25 HP मोटर ज्यावेळी बसवली त्यावेळी 3 HPचा डिस्चार्ज देखील मिळत नाही आहे, ही वस्तुस्थिती आहे. मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत अधिवेशन दिलं, अर्थसंकल्पीय अधिवेशनात, त्यावेळी ते असं म्हणाले की चीफ इंजिनियर पाहणी करतील, पाहणी केल्यानंतर त्यांचा रिपोर्ट त्याचे यश अपयश पाहून आम्हाला अहवाल सादर करतील. आता ते आले, त्यांनी काय अहवाल दिला हे आम्हाला माहीत नाही आहे, त्यांनी काय पाठवलं हे आम्हाला दाखवलं जात नाही. आम्ही वीज महावितरणच्या अधिकाऱ्यांना वारंवार विचारतो की काय रिपोर्ट आहे तो आम्हाला दाखवा, आम्हाला पुन्हा सरकार दरबारी हा मांडता येईल. ही वस्तुस्थिती आहे. बरं, दुसरी गोष्ट अशी आहे की हे जे सोलर धोरण आहे हे परिपूर्ण नाही हे सिद्ध झालं आहे. सभागृहात देखील अनेक आमदारांनी ही भूमिका मांडली, विरोधी पक्षांनी मांडली, तशी सत्ताधारी पक्षांनी पण मांडलेली आहे. परंतु त्याचा पुनर्विचार करण्यासाठी कुठंतरी कच खाऊ धोरण होतं आहे. याचं कारणं अनेक आहेत. या सोलर कंपन्या कोणाच्या आहेत, या सोलर कंपन्यामध्ये भागीदारी कोण आहे, कोण स्लिपिंग पार्टनर आहेत, हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. परंतु ज्यावेळी असे प्रयोग आपण करतो त्यावेळी हे प्रयोग करताना शेतकऱ्यांना असे प्रयोग करण्याच्या ऐवजी सरकारने अगोदर आपल्या ज्या काही जलजीवन मिशनच्या योजना आहेत की ज्यांची मोटर ही साधारणतः 10 HP, 15 HP, 20 HP, 25 HP, 35 HP आहे, यांच्यावर प्रयोग करावे. ते जर यशस्वी झाले तर शेतकऱ्यांवर ती एक यशस्वी प्रयोग म्हणून तो शेतकऱ्यांना एक योजना म्हणून तो बहाल करणं इथपर्यंत ठीक आहे. परंतु तुम्ही प्रयोगच असा करताय की तो शेतकऱ्यांना गेली वर्षभर अडचणीत जातो आहे. आज लोणी धामणी परिसरातल्या शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती पाहिली तर ती अत्यंत खराब आहे. जवळपास 8 कोटी रुपयाचं कर्ज काढून या शेतकऱ्यांनी पाईपलाईन्स केलेल्या आहेत. त्यानंतर जवळपास वर्ष होत आलं, वारंवार पाठपुरावा करतो आहे. ज्यावेळी पहिल्यांदा पाठपुरावा केला तेव्हा मुख्यमंत्र्यांकडे एक निवेदन देण्यात आलं. मुख्यमंत्र्यांनी त्याच्यावर विशेष बाब म्हणून यांना परवानगी द्यावी अशा स्वरूपाचं लिहिलं, परंतु त्याचाही पाठपुरावा महावितरणकडून झाला नाही. त्यानंतर आमच्या लोकप्रतिनिधींनी मांडलं, अर्थसंकल्पीय अधिवेशनात मांडलं. त्यांनी देखील त्यावेळी सकारात्मक उत्तर दिलं की आम्ही हा अहवाल मागून तुमच्या योजनांना वीज कनेक्शन देण्यासाठी प्रयत्न करू आणि प्रश्न मार्गी लावू. या संदर्भात त्यावेळी आलेल्या सगळ्या बातम्या या फलकाच्या मागे, याचं उत्तर आम्हाला मिळेल का? त्याचं उत्तर आजही मिळत नाही. याचा अर्थ असा आहे की महावितरणचे अधिकारी कोणाच्या तरी दबावाखाली आहेत आणि ते आम्हासारख्या गरीब शेतकऱ्यांची कुठंतरी मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न होतो आहे, काहीतरी योजना लादण्याचा प्रयत्न होतो आहे, सोलर लादण्याचा प्रयत्न होतो आहे. तर याचा गांभीर्यानं विचार व्हायला पाहिजे. आणि आज हे जे काही उपोषण आहे ही एक लोकांचा अंत पाहण्याची परिस्थिती आहे. किती दिवस तुम्ही अंत पाहणार? एकतर सकारात्मक पद्धतीने पुढे जायला पाहिजे, शेतकऱ्यांना वीज दिली पाहिजे आणि विजेच्या कनेक्शन नंतर तुमचं जर सोलर यशस्वी झालं तर ते नंतर शेतकऱ्यांना दिलं पाहिजे. पण आज हे टोकाचं आंदोलन लोकशाही मार्गानं करावं लागते आणि ही खरं तर आम्हा लोणी धामणी आणि परिसरातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत दुर्दैवी, खेदाची आणि अत्यंत वेदनादायी बाब आहे. या प्रश्नाचा जर विचार झाला नाही तर आगामी काळात शेतकरी अधिक तीव्र आंदोलन करतील. कोट्यवधीचं कर्ज आहे, शेतकरी मानसिक दडपणात आहे का? नक्कीच आहे. मानसिक दडपण म्हणजे आज त्याला त्याचं कर्जाची परतफेड झाली नाही, त्यामुळे त्याचा दुहेरी तोटा झाला आहे. एक तर त्याचं कर्ज थकीत राहिलं, त्याला नव्यानं कर्ज मिळत नाही. दुसरी गोष्ट, 0% व्याजदराचा जो काय बेनिफिट मिळतो आहे आपल्याकडे, PDCC बँकेने पीक कर्जावर 0% व्याज, जर वेळेत कर्ज भरलं तर 0% व्याज मिळतं. तर ते त्याचा देखील लाभ मिळाला नाही. म्हणजे दुहेरी कचाट्यामध्ये हा शेतकरी सापडला आहे आणि तो कर्ज म्हणजे प्रचंड मानसिकता लोकांची जी आहे ती कुठंतरी अत्यंत खालावलेली आहे आणि या क्षणी शेतकरी काही करू शकतात. विदर्भ मराठवाड्यात आत्महत्या होतात, सरकारच्या चुकीच्या धोरण त्याला कारणीभूत असतं बऱ्याच वेळा. त्याच प्रकारचं धोरण जर सरकारने ठेवलं तर हे जे लोट आहे हे इकडं पश्चिम महाराष्ट्रात येऊ शकतं का, आपल्या भागात येऊ शकतं का? हे पहा, शेतकरी आत्महत्या होतात म्हणून शेतकऱ्यांना दरवर्षी पॅकेजेस देतात की शेतीचं नुकसान झालं पॅकेज देतो, कापसाचे भाव पडले पॅकेज देतो, धानाचे म्हणजे आपल्या भाताचे भाव पडले पॅकेज देतो. आता ही वारंवार पॅकेजेस देतो, परंतु जे शेतकरी स्वतःच्या पैशातनं काही करू इच्छितात, जे शेतकरी स्वतःचा पैसा लावून सरकारचं न मागता स्वतःचं गुंतवतात आणि कुठंतरी आपली स्वतःची शेती बागायती करण्याचा प्रयत्न करतात, अशा वेळी जर शेतकऱ्यांना मदत होत नसेल तर मग याला लोकाभिमुख सरकार म्हणायचं का?
माझा प्रश्न असा होता की जर एवढे मानसिक दडपणात लोक आहेत तर शेतकरी आत्महत्येपर्यंत जाऊ शकतो. एवढ्या गंभीर परिस्थिती असतानाही सरकारला याची जाणीव येत नाही किंवा महावितरणच्या अधिकाऱ्यांना याचं गांभीर्य कळत नाही. एक्झॅक्टली हे आंदोलन जे आहे हे बेदखल करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न होतोय. हे मी गेली 2-3 दिवस इथं पाहतोय. आज सरकारी यंत्रणा फारशी काही यायला मागत नाही. आमचा काय नाईलाज आहे, आम्ही वरिष्ठांना पाठवलं आहे, आम्ही याला पाठवलं आहे. आणि वरिष्ठ काय सांगतायत की आम्ही चीफ इंजिनियरचा अहवाल मागितला आहे. चीफ इंजिनियर काय सांगतो की आमचे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आले होते तुमच्या गावामध्ये. आणि असे खेळणं करण्याचा जो प्रकार आहे ना तो कुठंतरी थांबला पाहिजे. आणि एक ठोस भूमिका की हा रिपोर्ट, हा सूर्य, हा जयद्रथ, अशा पद्धतीनं जर या गोष्टी झाल्या तर शेतकऱ्यांना न्याय मिळू शकेल. अन्यथा शेतकरी भविष्यात खरोखरच आत्महत्येचा विचार नक्की करू शकतो. शेतकऱ्यांची, धामणीच्या शेतकऱ्यांची जी अवस्था आहे ती आपण पाहिली की सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतं आहे आणि आमरण उपोषण करून हे प्रशासन दुर्लक्ष करतं आहे. याच्या मागे काही राजकीय गणितं आहेत का की शेतकऱ्यांची जी पिळवणूक करण्याचं धोरण सरकारचं आहे हे याला कारणीभूत आहे? हे आपणाला आगामी काळात पाहायलाच भेटेल. व्हिडिओ जर्नलिस्ट राजू देवडेसह संदीप खळे, धामणी. फेसबुकला आमचे पेज लाईक करा आणि आमचा युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा. वास्तव मराठी.